Welcome students. In this video we will discuss about kinetic energy, potential energy and their expressions. आता आपण वर्क म्हणजे काय बघितलं. जेव्हा एखादा फोर्स अप्लाइड होतो एक ऑब्जेक्ट वर आणि त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होती तेव्हा आपण काय म्हणलं वर्क डन. पण हा फोर्स अप्लाइड झाल्यावर जर ती वस्तू मोशन मध्ये आली तर तेव्हा तिला जी एनर्जी प्राप्त होती त्या एनर्जीला म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी. आता तुम्ही एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म बघितले. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये मेकॅनिकल एनर्जी हा एक एनर्जीचा फॉर्म आहे आणि मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीमुळे प्राप्त झालेली एनर्जी. मग आता याची डेफिनेशन काय बघा. द एनर्जी विच ऑन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या गतीमुळे तिच्यामध्ये जी ऊर्जा प्राप्त होती तिला म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी. आता वर्क डनचं आपण बघितलं की फोर्स अप्लाइड. मग आता कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत काय सांगता येईल. द वर्क डन बाय फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. याचा अर्थ काय की एखाद्या वस्तूकडनं काम होतं. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की जोरात वारा व्हायला लागला की पत्रे सुद्धा उडून जातात किंवा अगदी कागदाचं उदाहरण घ्या. कागद उडतो म्हणजे काय झालं त्या कागदाला एनर्जी कशामुळे प्राप्त झाली तर मोशनमुळे. तर ही मोशन मुळे प्राप्त झालेली एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन कसं देता येईल बघा. कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन ऑन ऑब्जेक्ट आणि वर्क डन W इक्वल टू F इंटू S म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग कायनेटिक एनर्जी सुद्धा काय सांगता येईल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय. हे एक्सप्रेशन तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण आहे. एक्सरसाइज मध्ये पण डिराइव्ह अन एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी हा प्रश्न दिलाय आणि शिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर आता आपण काय करूया कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन डिराइव्ह करूया. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन मिळवण्यासाठी काही टर्म्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि या टर्म्स याआधी आपल्याला झालेल्या आहेत. आता आधी आपण या टर्म्स सगळ्या बघू. काय काय टर्म्स आहेत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचा आपण विचार करणार आहे त्या ऑब्जेक्टचं मास m आहे असं आपण मानलेले. त्याच्यानंतर या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी जी आपण u या लेटरने दाखवतो. u इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी आणि इथं ही इनिशियल व्हेलॉसिटी हे आपण 0 मानायचे म्हणजे 0 मीटर पर सेकंड ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी. आता त्याच्यानंतर या वस्तूवर अप्लाइड केलेला जो फोर्स आहे तर तो फोर्स म्हणजे F काय म्हणता येईल अप्लाइड फोर्स. या फोर्स मुळे त्या वस्तूमध्ये काही ऍक्सिलरेशन घडून आलं म्हणजे A इज इक्वल टू ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन घडण्यासाठी काही डिस्प्लेसमेंट व्हावी लागली म्हणजे S इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. त्यानंतर जी टर्म आहे ह्या डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेलं जे टाइम आहे तर ते टाइम म्हणजे T इज इक्वल टू टाइम. आणि या वस्तूचा ऍक्सिलरेशन घडल्यानंतर या वस्तूचा वेग बदललाय तर तो वेग किती झाला तर u पासून वेग बदलून झाला v इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी. तर सगळ्या टर्म्स यामध्ये येणार. When an object moves with initial velocity u
its acceleration becomes a, its displacement is s. अशा पद्धतीच्या या सगळ्या टर्म्स आपल्याला आता एक्सप्रेशन मध्ये येणार. आता एक्सप्रेशन डिराईव्ह करताना काही एक एक दोन दोन आपण सूत्र बघणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह करतो. सुरुवातीला बघा आपल्याला हे माहित आहे म्हणून पहिली सुरुवात करताना वर्क डन. आता इथं W इज इक्वल टू वर्क डन. कुठलंही कार्य घडलेलं त्याच्यासाठी W अक्षर आहे आणि इथं जी एनर्जी, ज्या एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचंय ती म्हणजे कायनेटिक एनर्जी, म्हणजे के हा शॉर्ट फॉर्म झाला कशाचा, तर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा हा शॉर्टकट आपण वापरतोय. आता पहिलं एक्सप्रेशन लिहिताना वर्क डन इज इक्वल टू W, वर्क डन कुठल्याही वस्तूचं जे वर्क डन आहे तर ते आपण दाखवणार आहे W या अक्षरानं. W इज इक्वल टू सूत्र आपल्याला माहित आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे सूत्र आपल्याला माहित आहे आणि या सूत्राला आपण नंबर देऊ इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एक्सप्रेशन 2 मध्ये आपण याच्या आधी जे अभ्यास केले न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, तर या सेकंड लॉ ऑफ मोशनचा आपण इथं वापर करणार आहे. म्हणजे बाय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार काय असतं, तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सिलरेशन. हे आपल्याला आधी झालेले, याला आपण म्हणू एक्सप्रेशन नंबर 2. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सिलरेशन. आता आपण तिसऱ्या इक्वेशन मध्ये हे बघितलं न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणून. आता न्यूटनची इक्वेशन बघितलीत आपण मोशनची, तर हे आपण तिसरं एक्सप्रेशन घेणार आहे ते न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. बघा बाय न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आपण जी मागच्या प्रकरणामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ना न्यूटनची इक्वेशन प्रूव्ह केली होती त्याप्रमाणे न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, तर डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू ut प्लस 1/2 a इंटू टी स्क्वेअर. आता यामध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलं की इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 आहे, त्यामुळे या एक्सप्रेशन मध्ये u इक्वल टू 0 येणार. आता u इक्वल टू 0 आणि 0 मल्टिप्लाय बाय टी 0च येणार, म्हणजे या पूर्ण टर्मची किंमत 0 आली. मग s काय बनला, तर s इज इक्वल टू 1/2 a इंटू टी स्क्वेअर. आता हे जे आहे याला आपण एक्सप्रेशन नंबर 3 म्हणू. बघा एक्सप्रेशन 1 मध्ये आपण काय प्रूव्ह केलं, W इक्वल टू f इंटू s. इक्वेशन 2 मध्ये काय प्रूव्ह केलं, f इक्वल टू m इंटू a. इक्वेशन 3 मध्ये काय प्रूव्ह केलं, s इज इक्वल टू 1/2 a t स्क्वेअर. आता इक्वेशन 2 मध्ये जी f ची किंमत आहे, इक्वेशन 3 मध्ये जी s ची किंमत आहे, या दोन्ही किमती आपण इक्वेशन 1 मध्ये टाकणार आहे. काय होईल बघा, फ्रॉम तिन्ही इक्वेशन वर इक्वेशन 1, 2 and 3 तिन्ही इक्वेशन वरून काय बनणार आहे, या दोन किमती आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. 1 मध्ये काय आहे, W इज इक्वल टू f इंटू s. f ची किंमत आपण घालणार आहे m इंटू a, f ची किंमत मल्टिप्लाय बाय s ची किंमत घालणार 1/2 a इंटू टी स्क्वेअर.
सगळ्याच्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकार आहे. तर आता आपण काय करतोय, हे एक्सप्रेशन थोडंसं बदलून लिहितोय. म्हणजे काय, टर्म्स कशा लिहितोय बघा. W इक्वल टू हा 1/2 आधी घेऊया, m त्याच्यानंतर a मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय a काय झाला, a स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. हे एक्सप्रेशन काय बनलं, W इक्वल टू 1/2 m इंटू a स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. आता a स्क्वेअर टी स्क्वेअर दोन्हीचा स्क्वेअर आहे. मग हे इक्वेशन थोडंसं बदलून कसं लिहिता येईल बघा आपल्याला. तर W इज इक्वल टू 1/2 m इंटू a t स्क्वेअर. आपण a चा स्क्वेअर टी चा स्क्वेअर ह्याच्याऐवजी काय लिहिलं, दोन्हीला एकत्र केलं, ब्रॅकेट केला आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला. मग आता बघा हे झालं, म्हणजे आतापर्यंत आपण इक्वेशन किती 3 मिळवले. आता हे जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणू. आता इक्वेशन 4 मुळे आपल्याला तिथं W ची किंमत मिळाली, W इक्वल टू 1/2 m इंटू a t स्क्वेअर. आता काय करूया की तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन माहिती आहे, म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ इक्वेशन ऑफ मोशन. तर त्याच्यावरून आपण अजून एक एक्सप्रेशन मिळवू बघा. बाय न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, मग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय न्यूटनचा, तर फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू u प्लस at. हे आपण आधी शिकलेलो आहे, तिन्ही इक्वेशन आधी शिकलोय, त्यापैकी हे पहिलं इक्वेशन आहे. आता इथं या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय माहितीये, तर u ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि त्याची किंमत 0 आहे. मग आता कसं होणार बघा, v इज इक्वल टू a इंटू टी. हे झालं इक्वेशन नंबर 5. आता आपण काय करूया, इक्वेशन 5 मधली जी at ची किंमत आहे तर ती at ची किंमत इक्वेशन 4 मध्ये टाकू. मग आता कसं होईल बघा, फ्रॉम इक्वेशन 4 and 5, 4 आणि 5 वरून, म्हणजे 5 मध्ये जी v ची किंमत आहे तर ती किंमत आपण कशामध्ये टाकतोय, इक्वेशन 4 मध्ये टाकतोय. मग कसं होईल, तर W इज इक्वल टू पहिल्या किमतीत काहीच बदल नाही, म्हणजे 1/2 आहे तसा राहिला m, आणि या पूर्ण at च्या ऐवजी आपण किंमत काय टाकतोय, v स्क्वेअर. म्हणजे at चा स्क्वेअर आहे म्हणून v स्क्वेअर. तर आता बघा ही किंमत टाकल्यानंतर आपल्याला माहित आहे की हे जे वर्क डन आहे तर हे वर्क डन कशामुळे आहे, तर फक्त इथं मोशन प्राप्त झाले. म्हणजे इथं वर्क डन इज इक्वल टू आपल्याला काय सांगता येईल, तर ड्यू टू कायनेटिक एनर्जी. म्हणून एक्सप्रेशन काय मिळालं, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, वरचं इक्वेशन लिहू 1/2 m इंटू v स्क्वेअर. आणि हे जे एक्सप्रेशन मिळाले याला म्हटलं जातं एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m इंटू v स्क्वेअर, वेअर m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, v इज द फायनल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आपण या पद्धतीनं एक्सप्रेशन डिराइव्ह केले. काय काय एक्सप्रेशन मध्ये स्टेप केल्या एकदा परत बघूया. सगळ्यात आधी आपण त्यामधल्या सगळ्या टर्म्सचा अर्थ घेतला. त्यानंतर पहिलं सूत्र वर्क डनचं घेतलं. दुसरं सूत्र न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून फोर्स इज इक्वल टू. तिसऱ्या सूत्रामध्ये न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वरून यशची किंमत काढली. त्याच्यानंतर आपण 1, 2, 3 इक्वेशन वरून W इज इक्वल टू एक्सप्रेशन मिळवलं, W इक्वल टू 1/2
m इंटू 80². नंतर आपण इक्वेशन न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा वापर करून v ची किंमत काढली आणि ही v ची किंमत इक्वेशन नंबर 4 मध्ये घातल्यानंतर आपल्याला कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय मिळालं? कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m इंटू v². एक्सप्रेशन डिराईव्ह करा म्हणलं तर या सगळ्या स्टेप तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि जरी नाही आल्या तरी गणितासाठी कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला नेहमी आपल्याकडे असावंच लागतं. म्हणजे ह्याचं प्रिपरेशन करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी काय ती बघूया. आता मेकॅनिकल एनर्जीचा सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. त्याचं एक्सप्रेशन आता आपण बघणार आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की विशिष्ट स्थितीमुळे प्राप्त झालेली जी एनर्जी आहे तर तिला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. आता इथं बघा पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन काय देता येईल? द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. धनुष्याला ताणलेली दोरी जी असते तर जी दोरी ताणली आहे तर तिच्यामुळं त्या धनुष्य बाणामध्ये जी एनर्जी स्टोअर केली जाते तर तिला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. किंवा उंचावरून पाणी पडतं. आता खाली पाणी पडल्यावर त्याला इतका फोर्स नसतो पण उंचावरून पडणाऱ्या पाण्याला फोर्स प्राप्त का होतो तर विशिष्ट उंचीवर गेल्यामुळं. तर आता ह्याच्यासाठी जे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे तर त्याच्यासाठी मगासारख्या काही टर्म्स आपल्याला बघायच्या. इथं m इक्वल टू मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. a म्हणजे इथं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे g. आपण ॲक्सिलरेशनच्या ऐवजी g मानणार आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता s इक्वल टू म्हणजे जी डिस्प्लेसमेंट झाली ती आपण इथं h मानले. h इज इक्वल टू हाईट. मग mg काय आहे तर फोर्स अप्लाइड. मग मगाशी जसं सूत्र बघितलं होतं की वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग तिथं काय होणार इज इक्वल टू m इंटू g इंटू h. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काय होईल mg इंटू h. आता याचबरोबर ही दोन एक्सप्रेशन आपण बघितले आणि या व्हिडिओमध्ये आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी त्याची एक्सप्रेशन बघितले. हे सगळे पार्ट तुम्ही व्हिडिओमधले बघून लिहून काढायचे आणि आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.